समाचार अब तक, सत्य का साहस। अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर म्हैसपूर रस्त्याचे डांबरीकरण काम त्वरित सुरू करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे। वाठोडा शुक्लेश्वर म्हैसपूर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असून रस्त्यावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे। खड्ड्यांमुळे ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। त्यामुळे गावकरी चांगलेच संतप्त झाले असून 18 जानेवारीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्याला एक निवेदन देण्यात आले। या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम त्वरित सुरू न झाल्यास 26 जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय। पूर्वी माननीय गिराशे मॅडम अधीक्षक सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन दिलं होतं। त्यांनी आम्हाला जवळपास 6 ते 7 दिवसात ह्या रोडचा विषय मार्गी लावून असं आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं। त्या अनुषंगाने 8 दिवसात सदर रोडला कुठल्याही प्रकारे सुरुवात झाली नाही। जेव्हा सुरुवात झाली नाही तेव्हा आम्ही सर्व गावकऱ्यांनी सरपंच उपसरपंच गावचे त्याचप्रमाणे गावातील सर्व नागरिक यांच्या समवेत आज पुन्हा आम्ही मॅडमला 26 तारखेपासून आमरण उपोषणाला बसण्यासंदर्भात निवेदन द्यायला आलो। जर 26 जानेवारी 2024 पूर्वी जर हा रोड झाला नाही तर आम्ही प्रजासत्ताक दिनी ज्या प्रजेच्या हाती पूर्ण देशाचे सूत्र आहे अशा प्रजेचे जर असे हाल होत असेल त्या रोडनी आज 1-1 फूट 2-2 फूट खड्डे झालेले आहे। पायीसुद्धा व्यक्तींना चालता येत नाही। अनेक अपघात होत आहे। आणखी हे डिपार्टमेंट विभाग बांधकाम विभाग किती अपघाताची वाट पाहत आहे। अनेक घरातला करता पुरुष तिथून अपघातात मृत्युमुखी पडलेला आहे। अशी अवस्था त्या रोडची झालेली आहे। त्या रोडने जवळपास 15 ते 20 गावाचे बाजारपेठचे गाव असून 15 ते 20 गावांचे लोक दळणवळण करतात। त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्र ब मध्ये गाव आहे। 11.5 ज्योतिर्लिंगाचं शिव मोठं मंदिर आहे। असं असताना सुद्धा आमच्या नागरिकांवर हा अन्याय होत आहे। या अन्यायाच्या विरोधात आम्ही येणाऱ्या 26 जानेवारी 2024 पासून वाठोडा शुक्लेश्वरचे सरपंच, वाठोडा शुक्लेश्वरचे उपसरपंच आणि ग्रामपंचायतचे सदस्य आणि त्यांच्या समवेत आम्ही सर्वजण या कार्यालयाच्या समोर पेंडॉल ठोकून तिथं आमरण उपोषणाला बसणार आहोत। त्या संदर्भात आज आम्ही आताच गिराशे मॅडमला निवेदन सुद्धा दिलेलं आहे। समाचार अब तक, ब्युरो रिपोर्ट, अमरावती।